रविवार निमित्त अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणरायांचं आज आगमन। मुंबईतील परेल वर्कशॉपमधून अनेक मंडळांचे गणपती आपल्या मंडपाकडे मार्गस्थ। परेलच्या लंबोदराचंही आज आगमन झालं। गणपती आगमनाआधी लालबागच्या उड्डाणपुलावर ग्रीन कव्हरची खबरदारी। मुंबई महापालिका पोलिसांकडून उपाययोजना। गणपती आगमन विसर्जनातल्या अतिगर्दीला शिस्त लागणार। परळ कार्यशाळेसमोरच रस्ते दुभाजकही झाकले। मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये अदानी समूहाची एंट्री। चिंचपोकळीच्या चिंतामणी सोबत अदानी समूहाच्या टायअपची चर्चा। याआधी लालबागचा राजा मंडळासोबत अंबानींचा टायअप। मुंबईत लोकल ट्रेनच्या पार्किंगसाठी नायगाव भाईंदर दरम्यान 31 नवे स्टॅबलिंग मार्ग उभारणार। लोकल ट्रेनची वेळापत्रक कोलमडू नयेत आणि गाड्यांच्या सुरक्षित पार्किंगसाठी निर्णय। स्टॅबलिंगसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया। JNPT कडून वर्णामाकडे पहिली डबल डेकर मालगाडी आता रवाना झाली। 360 कंटेनर घेऊन ही गाडी 422 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। यामुळे माल वाहतूक वेगवान होऊन रस्ते वाहतुकीवरील ताण आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे। गणेशोत्सवामध्ये थर्माकोल प्लास्टिक फुलांचा वापर नको। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश। थर्माकोल आणि प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावरील बंदीबाबत धडक कारवाईचे मुंबई महापालिकेच्या MSCBचे निर्देश। दादर येथील फुल बाजारामध्ये टाकाऊ फुलापासून अगरबत्ती सेंद्रिय खत बनवण्यात येणार। यासाठी मुंबई पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारणार असल्याची माहिती। पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुन्याचे 920हून अधिक संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ। संशयितांपैकी आतापर्यंत 39 जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह। जून आणि जुलैमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ होण्याची माहिती। पुणे पुरंदर विमानतळ जोडण्यासाठी 10 किलोमीटर दुहेरी बोगद्याचा प्रस्ताव। पुणे शहरातून पुरंदरच्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगाने पोहोचण्यासाठी बोगद्याचा प्रस्ताव। आता बघूया देश विदेशातील टॉप 9 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 प्रमुख भारतीय स्पेस स्टार्टअप्सच्या CEO आणि संस्थापकांशी संवाद साधला। अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून भारताला जागतिक अंतराळ तंत्रज्ञान केंद्र बनवण्याचा आवाहन। हिमाचल प्रदेश नागनाला ओढ्यामध्ये भीषण दरड कोसळली। सुदैवानं जीवितहानी टळली। नागनाला ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। तमिळनाडूमध्ये सरकारी रुग्णालय जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार। जोसेफ विजय सरकारचा निर्णय। सरकारकडून यासाठी 220 कोटी रुपयांची तरतूद। 1,28,000 अंगठ्यांसाठी ऑर्डर। जून ते सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या बालकांना या अंगठ्या देण्यात येणार। केंद्र सरकारनं 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी क्लोरोफेनिरामाइन, मॅलिएट आणि फेनिलाराइफिन हायड्रोफ्लोराइड यांचा असलेल्या सर्व फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांचं उत्पादन आणि विक्री आणि वितरणावर निर्बंध घातले आहेत। आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी आता इमिग्रेशन शिक्का घेण्याची गरज भासणार नाही। प्रवासी मोबाईलमधल्या बोर्डिंग पास दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकतील। नवा नियम 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार।